तर हाय हॅलो नमस्कार, कशात सगळेजण बरे असाल आणि मजेत असाल. मी पण बरी आहे आणि मस्त मजेत आहे. तर तुम्हा सर्वांना हॅपी दसरा माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून, यूट्यूब फॅमिलीला सर्वांना. तर चला आता तुम्ही कंटिन्यू राहा आमच्या व्हिडिओमध्ये. आम्ही काय काय करतो दसऱ्यानिमित्त ते तुम्ही नक्की बघा. आणि व्हिडिओमध्ये नवीन असाल तर लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब करायलाही विसरू नका. तर घरची इथली पूजा झाली आहे, ते पण बाबांनी केलेली होती. सगळे अवजार वगैरे आणून इथे ठेवले होते. सर्व देवांची पूजा वगैरे केलेली होती. जेवढे पण लोखंडाचे सामान घरी होते तेवढ्या सर्वांची पूजा केलेली होती बाबांनी ना. मग त्याच्यानंतर आम्ही इथे आणि मी मस्त गाड्या धुवायला घेतलेल्या होत्या. सर्वात आधी सर्वात मोठीवाली गाडी धुवायची असा आमचा विचार झालेला होता. मस्त अहोंनी पाईप घेतलं, मी चालू केली होती व नळ वगैरे मस्त. जेव्हा आजच्या दिवशी पण त्यांना काम होतं तर ते काम वगैरे करून आले होते ते स्वतःचं. आणि मग त्याच्यानंतर आम्ही गाडी धुवायला घेतली होती. तरी पण मी त्यांच्यासोबत होती तर त्यांचा डोका खात होती, मस्त पकवत होती त्यांना बोलून की असं हो तसं हो हे ते. तर ते मस्त हसत होते गाडी धुताना, तरी माझा व्हिडिओ करते का बा असं वगैरे म्हणून. तर आमची 4 व्हीलर बघा इथून थोडीफार म्हणजे धुवून झालेली आहे. धुतल्यानंतर किती नवीन नवीन वाटत आहे की नाही, मस्त चकाचक. तुम्हाला आमची कार आवडली का, तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. कलर्स वगैरे कसं वाटत आहे ते. आणि पाणी टाकत होते आणि त्याच्यानंतर त्यांनी मला काम दिलं की तू पोछा पकड आणि कपड्यांनी मस्त त्याला एक डाग तिथून काढ बा म्हणून. मी म्हटलं हो, मला पोछेवाली तुम्ही करून ठेवा मस्त आहात ना. तर गाडीमध्ये बसते कोण, गाडीची मालकीण कोण आहे असं म्हणू मला ते उल्लू बनवत होते मस्त. आणि माझ्याकडून मस्त काम करून घेते होते. आमच्याकडे XL6 आहे गाडी, खूप छान आहे, मस्त कम्फर्टेबल आहे 4 व्हीलर आमची. तुम्हाला घ्यायची असेल तर तीच घ्या, मस्त आहे. जॉईंट फॅमिली असेल तर भरपूर लोक मावतात तिथे मस्त. आणि त्याच्यानंतर ही बाबाची गाडी आहे, ही घेऊन आली मी मस्त चालवत मी माझ्या अहोंना मस्त व्हिडिओ करून मागत होती. ते हसत होते. बाबांची गाडी घेऊन झाल्याच्या नंतर मग म्हटलं चला अहो मी आपलीच गाडी घेऊन येते आता. चला मग आता हे गाड्या मी धुणार आहे बा म्हणून, कारण की असंही पाईपामध्ये पाणी खेळायला तर खूप मजा येते आणि एखाद दिवसच खेळायला मिळते म्हणून मला मस्त उत्सुकता. रोज जर गाड्या आपल्या धुवायला लावलं तर त्रास येणार, पण आजच्या दिवशी गाडी धुवायची होती म्हणून मस्त म्हटलं. आणि मेन म्हणजे मला व्हिडिओ करायचे राहतात म्हणून मी सामोर होत राहते काही पण करायसाठी. ती मोठीवाली गाडी तर माझ्या अहोंनीच धुतल्या, फक्त नाटक करायसाठी मी फक्त समोर येत होती असं आहे. आता इथं बघा 3-4 गाड्या आहेत, त्यांना मी धुवायला घेतली होती. आणि माझ्या वाडाची सायकल बघा किती क्यूट दिसत आहे की नाही, मस्त छान. ती सायकल आम्ही त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याला घेऊन दिलेलं होतं. आता त्याला 1 वर्ष होत आलेलं आहे. अहोंची गाडी आहे, माझी गाडी आहे, बाबांची गाडी, सगळ्यांची गाड्या इथे धुवायला घेतलेल्या होत्या. आणि सर्वांसाठी हार वगैरे आधी सोडून घेतलेले होते. सगळ्या गाड्या वगैरे धुवून झाल्या, त्यांना कापड वगैरे पण मारून दिलं होतं. आणि हे सगळं करतपर्यंत आम्हाला 4 वाजून गेलेले होते सकाळचे. आणि मग नाश्ता वगैरे पण केलेलं होतं, आमचं जेवण वगैरे पण झालं, तर आम्हाला तेवढं काही वाटत नव्हतं. आणि त्यानंतर मस्त गेली आतमध्ये, ताटी वगैरे रेडी करून आणलेली होती. मस्त हळद कुंकू अष्टगंध वगैरे सगळं काही आणलेलं होतं. हार वगैरे तर ओढूनच झालेले होते. आधी त्या मोठ्या गाडीला लावूनच दिलं, कारण की त्याचे समोरचे जो राहते तो खोलून त्याला लावावं लागतं, नाही तर असं काही बांधता येत नाही बा तिथे. म्हणून मस्त पाण्याने वगैरे आधी पाय वगैरे धुतल्यासारखे धुवून घेतले चक्के त्यांचे. आणि त्याच्यानंतर मस्त केली पूजा करायला. जेवढी जसं आपल्याला येत आहे पूजा तसं करत आहोत. आणि जेव्हा आम्ही छोटे होतो, जेव्हा आम्ही साकोलीमध्ये होतो की नाही, तेव्हा ज्या दिवशी म्हणजे रावण जळायचा त्या दिवशी आम्ही मस्त, आमच्या घराजवळ एक शाळा आहे जिल्हा परिषद शाळा, त्या ग्राउंडमध्ये मस्त रावण जळतो. तर आम्ही तिथे जात होतो सकाळपासून धावत जाऊन बघायचं, अरे रावण आज इथे जळणार आहे की नाही बा, त्याच्यामध्ये फटाके टाकले की नाही, कसे रावण तयार करतात, काय करतात, हे सगळं काही बघायचे. आम्हाला लहानपणी एवढी जास्त उत्सुकता राहायची की खूप जास्त आम्ही तिथेच जाऊन राहायचो आणि त्यांचं डोकं खायचं. आणि आम्हाला बापरे एवढे मोठे डोके लावायचे की नाही. आपण जेव्हा जवळून बघतो रावणाला तेव्हा बापरे एवढा मोठा दिसतं, आणि दुरून बघितलं तर तेव्हा छोटूसाच पुतला असं वाटतं आपल्याला. जेव्हा बनवत राहतात आणि तो खाली झोपला राहते तेव्हा बघा बाबा एवढा मोठा राहते की खूप जास्त. तर मस्त मजा यायची. मग घरी येऊन सर्वांना सांगायचे यावेळेस या कलरचा रावण आहे, त्या कलरचा रावण आहे बा असं वगैरे म्हणून. आणि मग संध्याकाळला मस्त रेडी वगैरे होऊन आम्ही रावण बघायला जायचो तिकडे. मस्त नवीन कपडे घालून हे ते. आणि जे सोन्याचे पानं वगैरे देतात की नाही, ते पण आम्ही मस्त आम्ही झाड बघून ठेवलेलं होतं, प्रत्येक वर्षी तिथूनच तोडून आणायचो. तर खूप मजा यायची मस्त. आणि बघा इथे माझी सगळ्यांच्या याची पूजा झालेली आहे. इथे हार वगैरे पण लावून झालेले आहे. आमच्या घरी मस्त प्राजक्ताचे फुलं होते भरपूर सारे, तर त्याचेच हार यावेळेस मी ओलेले होते. मी म्हटलं कशाला तिकडून घेऊन आणतात बा, हेच तर फुलं आहेत. फुलं कोणत्याही फुलाची हार ओली तरी किती मस्त दिसते ना बघा. माझी पूजा वगैरे मस्त छान झालेली आहे, तुम्ही बघितलीच असाल. तर आता मी तुम्हाला सगळ्या गाड्यांचे म्हणजे ओळख करून देत आहे, कोणाची गाडी आहे ते बघा. ही सायकल आहे, ही माझ्या छोटूशा आयशची आहे, हिची पण छान पूजा झाली आहे, मस्त धुवून वगैरे घेतलेली आहे. ही गाडी आहे माझ्या अहोची, छान मस्त. आणि ही गाडी आहे माझ्या
गिफ्टला मिळालेली होती मला. ही माझी स्वतःची आहे स्कूटी. छान बघा किती मस्त दिसत आहे की नाही. ग्रे कलरची गाडी आहे आणि ही आहे आमच्या बाबाची गाडी. बघा हिची पण पूजा झालेली आहे मस्त. आणि ही आहे आमच्या सासूबाईंची गाडी. ती त्यांच्या वाढदिवसाला गिफ्ट केलेली होती. ती त्यांची गाडी आहे, पण आम्ही सगळेच जण यूज करतो त्या गाडीला. त्यांना काही चालवता येत वगैरे नाही. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही घेतलेली होती. तर आमच्या सगळ्या फॅमिलीच्या गाड्या तुम्ही बघू शकता. कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती गाडी आवडलेली आहे. पूजा वगैरे तर सगळी आटोपली होती. मग त्याच्यानंतर संध्याकाळ झाली. घरी मस्त आईबाबासाठी स्वयंपाक करून दिलेला होता. भाजी पोळी भात वगैरे सगळं. आणि त्यानंतर आम्ही निघालेलो होतो रावण बघायसाठी. बघा आम्हाला 2-3 ठिकाणचे इकडचे रावण बघायचे. आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येक वर्षी मस्त छान सेलिब्रिटी वगैरे येतात, सिंगर येतात मोठमोठे. इतके छान बघा त्यांच्यासाठी तिथं सजावट वगैरे केलेली आहे. आम्ही जरा लवकर निघालोत होतो म्हणून इथे लोक काही आलेले नव्हते तेवढे. इथे 12-1 वाजतापर्यंत रावण वगैरे जळतो म्हणून यावर्षी पण सिंगर आलेले होते खूप छान छान. आम्ही त्यांची वाट बघितलं नाही. आम्हाला 5-6 वगैरे बघायचे होते बा म्हणून. आणि बघू शकता तिथे मस्त बुड्डीचा बाल होता. मला तर खूपच जास्त खायला आवडते. इथे एवढे सारे स्टॉल होते लागले की बाप रे बाप. भरपूर सारे प्रत्येक स्टॉलला बघितलं असं की खायचंच मन होते बा. मी माझ्या नवरोबाला मला जे जे खायचं राहते त्यांच्याकडे नेते आणि ते मला खुशीनं चारतात मस्त की हे नको खाऊ ते नको खाऊ असं नाही म्हणत. ही म्हणा देवासारखाच नवरा भेटलेला आहे बघा. प्रत्येक इच्छा पूर्ण करते. स्वतः मेहनत करतात खूप जास्त. पण असं नाही की हे नको करू ते नको करू असं त्यांचं कधीच राहत नाही. तुला जसं करायचं आहे तसं कर. अंशला मला आमच्या घरच्या सगळ्या फॅमिलीला तो खुश ठेवतात. असंच नवरा असं अशीच मला त्यांची साथ हवी आहे. देवाच्या कृपेने खूप चांगला नवरा मिळालेला आहे मला. आणि आता अंशला ते फिरवत होते. ते म्हटले तू व्हिडिओ वगैरे करून घे. आणि बघा आता इथे झुले वगैरे पण भरपूर सारे लागले होते. लहान मुलांनाही झुलवायचं असेल तरी पण झुले वगैरे भरपूर जास्त होते. प्रत्येक गोष्टीचे स्टॉल लागलेले होते. तुम्हाला बांगड्या वगैरे घ्यायच्या ते पण होते. बाप रे बाप. चाट कॉर्नर काय, समोसे काय, गुपचूप काय बघूनच असं तोंडालाच पाणी सुटायला लागत होतं असं बघा. तरी भरपूर काही काही खाल्लं वगैरे आम्ही इथून. आणि मग त्याच्यानंतर इथे झुले बघा. हे घोडावाला झुला होता. इथे तर मला भरपूरच भीती वाटत होती बापरे. ते हाताने फिरवत होते पण एकदा तो सुरू झालं तर एवढा जोरात फिरायला लागला की बापरे. एखादा तुटला न पडला तर गेला माणूस वर असाच वाटत होता बघा. तरी पण मग अंशला म्हटलं या गाडीवर बसवायचं का. पण आता बाळ एवढा मोठा झालेला नाही आहे का तर एकटा तिथे बसेल बा. त्याला हाऊस तर लागलेली होती. मी त्याला मस्त विचारत होती गोदीमध्ये घेऊन की बसते का रे बाबा. तर तो हो हो म्हणत लागलेला होता. पण त्याला बसवलं नाही कारण की थोड्या वेळात काही ते थांबत नाही बाबा. इलेक्ट्रिकवरची असतात. पडला बिडला तर बोंबलत. आणि त्याच्यानंतर माझ्या बाळाला हे ट्रेन आवडली बघा अंशला. कारण इथे खूप सारे छोटे छोटे मुलं बसलेले होते आणि त्याला बाय बाय करत होते. ते त्याला मस्त वाटत होतं की मम्मा मला बसायचं आहे बा असं म्हणून इशारे करून सांगत होता. इथे मी त्याला विचारते या बसते का बेटा. तो हो मम्मा असं करत होता बघू शकतात. खूप छान वाटत होता. आणि मग त्याच्यानंतर हे राऊंड बघून झालं तर आम्ही दुसऱ्या रावणाकडे गेलेलो होतो. आणि इकडे आतिषबाजी भरपूर होते फटाक्यांची. खूप छान छान होते मस्त एक नंबर. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये समोर आहे. आणि माझ्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज कंटिन्यू राहा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत जात. मी जशी लहानपणी एन्जॉय करायची ना प्रत्येक गोष्टी आता पण तशीच एन्जॉय करते. फक्त घरचं सांभाळून जावं लागते एवढी जिम्मेदारी आहे आपल्यावर. तरी आई बाबा आम्हाला काही म्हणत नाही जा बेटा म्हणतात कारण की आम्ही घरचे सगळे कामं वगैरे करून आणि त्यांना जेवण वगैरे करून देतो म्हणून काही टेन्शन राहत नाही. माझी फॅमिलीमध्ये काही म्हणत नाही आम्हाला ते. आणि बघू शकता तो इथं लोकांची तुम्ही गर्दी. इथं सिंगर आलेला होता. आम्ही उड्डाणपुलावरून बघत होतो. उड्डाणपुलाच्या या साईडला होतो तर आमचे हो गेले त्या साईडला कुदून हिरोसारखे मस्त व्हिडिओ करून आणलेला बघू शकता. तुमच्यासाठी आम्ही एवढं सगळं काही करतो आणि तुम्ही आम्हाला एकसुद्धा लाईक करत नाही. एवढे सारे जण व्हिडिओ बघतात. 200-400 लोक व्हिडिओ बघतात. लाईक करायला काय जाते बाबा. तुमचं बोटं दुखतात की काय. व्हिडिओला लाईक वगैरे करत जात की. आम्हाला तुमच्या सपोर्टमुळे किती प्रोत्साहन मिळते माहिती आहे का. याच प्रोत्साहनामुळे मी रोज व्हिडिओ करते. रोज व्हिडिओ करायला किती मेहनत लागते तुम्हाला काय माहिती आहे. फक्त इथं बघायला टाईमपास करायला काही नाही होत. फक्त बघतात आणि चालले जातात. व्हिडिओ बघावं तर लाईक पण करून द्यावात. आवडलं तर एक कमेंट पण करून द्यावात. आम्हाला खूप चांगलं वाटते तुम्ही कमेंट वगैरे करतात. तर बघू शकता तिथे लोकांची गडगडाट. इथे जर तुम्हाला जाऊन बसायचं आहे तर 4-5 वाजतापासून जाऊन बघावं लागते आणि सीट वगैरे पकडावं लागते. तर असंच सगळं व्हिडिओ झालेला आहे. आता इथे आतिषबाजी वगैरे होणार आहे. वर फटाके बिटाके फुटणार आहे. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि लाईक शेअर नक्की करा. समोर बघा तुम्ही आतिषबाजी कशी होते. हे जे लावले आहेत की नाही स्टार वगैरे ते जळतात वगैरे. खूप छान छान व्हिडिओ आहे. तर भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही खात राहा आणि मस्त राहा. बाय बाय.